हॅलो, गुड आफ्टरनून सगळ्यांना. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतो आहे का? हॅलो, माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतो आहे? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. येस सर. ओके, तर आपण स्टार्ट करूया. तर मी ऑलरेडी तुम्हाला प्रॉब्लेम ग्रुपवरती पाठवलेला आहे. तर मी आता प्रॉब्लेम रीड करतो. तर हा जो प्रॉब्लेम आहे मनन पब्लिकेशनचा 5वा प्रॉब्लेम आहे. त्याच्यात दिलं आहे A, B अँड C आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 4:2:1. तर त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो 4:2:1 दिलेला आहे. आणि दे डिसाइडेड टू डिझॉल्व द पार्टनरशिप ॲज ऑन 31 मार्च 2014. तर त्यांनी ठरवलं की त्यांनी पार्टनरशिप बंद करायची 31 मार्च 2014ला. आणि त्याची तुम्हाला बॅलन्स शीट दिलेली आहे. त्याच्यात काय दिलं आहे? क्रेडिटर्स दिला आहे, जनरल रिझर्व दिला आहे, बँक ओव्हरड्राफ्ट दिला आहे. तर आता क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट हे बाहेरच्या पार्टीज आहेत. त्याच्यानंतर जनरल रिझर्व आपल्याला पार्टनर्स कॅपिटलमध्ये डिवाईड करायला लागेल. कॅपिटल जे दिलं आहे कॅपिटल A, B, C या तिघांचं दिलं आहे. तर या प्रॉब्लेममध्ये ज्या लायबिलिटीज आहेत त्या कॅपिटल आहे, क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट. आता नीट लक्ष द्या, क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट या दोन्ही एक्सटर्नल लायबिलिटी आहेत. तर त्या आपल्याला पहिल्यांदा पे करायला लागतील. क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट या पहिल्या पे करायला लागतील त्यांच्या प्रपोर्शनमध्ये. आणि नंतर आपल्याला पार्टनर्स लोकांचं कॅपिटल पे करावं लागेल. आणि पार्टनर्स कॅपिटलमध्ये तुम्हाला जनरल रिझर्व ॲड करून तुम्हाला ॲडजस्टेड कॅपिटल कॅल्क्युलेट करायला लागेल. नंतर ॲसेट साईडला कॅश इन हँड पहिलं घ्यावं लागेल. आता त्याची अमाऊंट खूपच छोटी आहे. कॅश इन हँड 140 आहे. तर त्या कॅश इन हँडमध्ये तुम्हाला पहिलं रिअलायझेशन ॲड करायला लागेल. नंतर इन्व्हेस्टमेंट, स्टॉक, डेटर्स, मशिनरी, फर्निचर, बिल्डिंग. नंतर इकडे म्हटलं आहे द क्रेडिटर्स हॅव टू बी पेड ऑफ. नंतर 2400 हॅव टू बी प्रोव्हायडेड फॉर रिअलायझेशन एक्सपेन्सेस. म्हणजे आपल्याला 2400 रुपये रिअलायझेशन एक्सपेन्सेससाठी ठेवायचे आहेत. देअर आफ्टर ऑल कॅश रिसिव्ड शुड बी डिस्ट्रीब्युटेड अमंग द पार्टनर्स. त्याच्यानंतर आपल्याला जे काय पैसे राहतील ते पार्टनर्स लोकांमध्ये डिवाईड करायचे आहेत. आता त्याच्यात तुम्हाला रिअलायझेशनच्या अमाऊंट्स दिलेल्या आहेत. फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट, थर्ड इन्स्टॉलमेंट, फोर्थ इन्स्टॉलमेंट. आणि नंतर ॲक्च्युअल रिअलायझेशन एक्सपेन्सेस वेअर 1200. आता नीट लक्ष द्या, 2400 रुपये आपण बाजूला काढले पण ॲक्च्युअल खर्च 1200 रुपये झाला. म्हणजे आपल्याला 1200 रुपये एक्सेस प्रोव्हिजन होती. 1200 रुपये काय होते? एक्सेस प्रोव्हिजन होती. तर ती शेवटच्या इन्स्टॉलमेंटमध्ये ॲड करायची. 1200 रुपये एक्सेस प्रोव्हिजन शेवटच्या रिअलायझेशनमध्ये ॲड करायची. प्रिपेअर स्टेटमेंट शोईंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कॅश ॲज पर एक्सेस कॅपिटल मॅथड. ओके, तर एक्सेस कॅपिटल मेथडनी आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. तर मी स्क्रीन शेअर करतो. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आता सगळ्यात पहिल्यांदी आपण एक्सेस कॅपिटलचं स्टेटमेंट बनवूया. हा आहे मनन पब्लिकेशनचा इल्युस्ट्रेशन 5.
तर इन द बुक्स ऑफ ए बी अँड सी सगळ्यात पहिलं एक्सेस कॅपिटलचं स्टेटमेंट बनवायचं आहे, ज्याच्यात कॉलम्स आहेत ए बी आणि सी. आता सगळ्यात पहिल्यांदी ओपनिंग बॅलन्स येणार. जर माझं तुम्हाला फास्ट वाटत असेल तर तुम्ही चॅटबॉक्सवरती कमेंट लिहून पाठवा फास्ट होतोय म्हणून. तर सगळ्यात पहिल्यांदी आपण ओपनिंग बॅलन्स लिहिणार. ओपनिंग बॅलन्स 80,000, 1,60,000 आणि 1,30,000. ऐंशी हजार, 1,60,000 आणि 1,30,000. आता याच्यात आपण जनरल रिझर्व तिघांमध्ये वाटायचा रेशिओमध्ये. याच्या खाली लिहायचं ॲड जनरल रिझर्व. जनरल रिझर्व आपल्याला 4:2:1 मध्ये वाटायचा आहे. 18,900 अमाऊंट आहे, तर 18,900 ही अमाऊंट 4:1 मध्ये वाटायची. फोर बाय 7 असं वाटायचं आहे. आवाज ब्रेक होतोय का? ओके. ओके, आता येतोय माझा आवाज बरोबर? हॅलो, माझा आवाज येतोय बरोबर? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, तर आपण स्टार्ट करूया. आता कॅपिटलमध्ये जनरल बॅलन्स आपल्याला रेशिओमध्ये डिवाइड करायचा आहे. तर 18,900 4:1 मध्ये डिवाइड करायचं आहे. तर 4/7, 2/7 आणि 1/7 असं डिवाइड करायचं आहे. तर 18,900 4/7 नंतर 2/7 4/7 काढलं. आता 2/7 आणि 1/7. तर पहिले 18,900 4:1 मध्ये आपण डिवाइड केलं. मग डिवाइड करून आपल्याला मिळणार ॲडजस्टेड कॅपिटल. तर हे एचं आलं 90,800, बीचं 165,400,
आणि सीचं 132,700. तर हे ॲडजस्टेड कॅपिटल काढलं. आता ॲडजस्टेड कॅपिटल काढल्यानंतर याला डिवाइड करायचं प्रॉफिट शेअरिंग रेशोने. आवाज ब्रेक होतोय का? 2 मिनटं. आता येतोय माझा आवाज व्यवस्थित? हॅलो, माझा आवाज येतोय व्यवस्थित? ओके, तर आपण स्टार्ट करूया. ॲडजस्टेड कॅपिटल झाल्यानंतर याला डिवाइड करायचं प्रॉफिट शेअरिंग रेशोने. प्रॉफिट शेअरिंग रेशो 4:1 आहे, तर 4, 2 आणि 1नी डिवाइड करायचं. आपल्याला इकडे युनिट व्हॅल्यू मिळेल. ॲडजस्टेड कॅपिटलला प्रॉफिट शेअरिंग रेशोने डिवाइड करायचं, युनिट व्हॅल्यू येईल. तर आता 90,800ला 4ने भागलं 22,700. त्याच्यानंतर बीज कॅपिटल 165,400ला 2नी भागलं 82,700. 132,700ला 1नी भागलं 132,700. तर इथे युनिट व्हॅल्यू आपण काढली, त्याला रेशोने डिवाइड करून आपण युनिट व्हॅल्यू काढली. आता युनिट व्हॅल्यू काढल्यानंतर सगळ्यात लहान व्हॅल्यू किती आहे? 82,700 आहे. स्क्रीन दिसत नाही आहे. सुरेश सर नाही सर, कुठे गेले कुठे तुम्ही? आपलं ते काय झालं, ते काय विचारलं त्यांना? आज विचारतो ना. ओके, सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? ओके, स्क्रीन दिसतंय सगळ्यांना? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना स्क्रीन दिसतंय? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. ओके, थँक्यू. ओके, तर आपण काय केलं, ॲडजस्टेड कॅपिटलला प्रॉफिट शेअरिंग रेशोने डिवाइड करून युनिट व्हॅल्यू काढली. आता एचं युनिट व्हॅल्यू सगळ्यात लहान आहे, तर इकडे काय लिहायचं? ॲज एज युनिट व्हॅल्यू इज मिनिमम comma proportionate capital
एज युनिट व्हॅल्यू इंटू प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता एच युनिट व्हॅल्यू 27,400 आहे. 22,700 इंटू 4 नंतर 22,400 इंटू 2 त्याच्यानंतर 22,700 इंटू 1. ठीक आहे. तर आता इथे आपण काय केलं, प्रपोर्शनेट कॅपिटल काढलं. काय होतं, तुम्ही थोडंसं ॲडजस्ट करा, कारण सारखं ते ॲडजस्ट करणं थोडं आपला टाईम पण जातो. तर जेवढं जमेल तेवढं तुम्ही लिहा. नंतर मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवणार आहे, तर तुम्हाला दिसतं आहे ना, साधारण विजिबल आहे ना, तर तुम्ही लिहित चला आणि रेकॉर्डिंग झाल्यावर तुम्ही फायनल करा. मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवणार आहे. ओके. तर इकडे युनिट व्हॅल्यू मी काढलं आणि युनिट व्हॅल्यू काढल्यानंतर एचं सगळ्यात कमी आहे. एचं सगळ्यात कमी आहे, तर त्याला आपण काय केलं, प्रॉफिट शेअरिंग रेशोने मल्टिप्लाय केला आहे. 22,700 इंटू 4, 22,700 इंटू 2, 22,700 इंटू 1. तर हे प्रपोर्शनेट कॅपिटल काढलं. त्याच्यानंतर आता आपल्याला एक्सेस कॅपिटल काढायचं आहे. एक्सेस कॅपिटल आपण कसं काढतो, ॲडजस्टेड कॅपिटलमधनं प्रपोर्शनेट कॅपिटल मायनस करायचं. ॲडजस्टेड कॅपिटलमधनं आपण प्रपोर्शनेट कॅपिटल मायनस करतो. तर पहिलं 90,800 मधनं 90,800 गेले, नील राहणार. नंतर 165,400 मधनं 400 गेले, 1,20,000 राहणार. आणि 132,700 मधनं 22,700 गेले, 1,10,000. म्हणजे एक्सेस कॅपिटल 1,20,000 आणि 1,10,000 आले. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो. ओके. आणि स्पीड बरोबर आहे का? स्पीड बरोबर आहे? कोण मागे आहे असं कोण नाही ना? स्पीड बरोबर आहे ना? ओके, थँक्यू. नंतर एक क्लोज करायचं. हां, मीटिंग आहे स्टाफ रूममध्ये. 2:30ची आहे ना? 2:30ची आहे ना? नाही, आता लगेच सर नाही तोपर्यंत घ्या. तुमचं लेक्चर आहे, हां, किती वेळ लागेल? 2:30पर्यंत. ठीक. एक्सेस कॅपिटल आपण काढलं. त्याच्यानंतर मग त्याला डिवाइड करायचं प्रॉफिट शेअरिंग रेशोनी. 2 आणि 1 प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. त्याला डिवाइड करून आपल्याला मिळणार युनिट व्हॅल्यू. तर एक्सेस कॅपिटलला प्रॉफिट शेअरिंग रेशोने डिवाइड करून युनिट व्हॅल्यू मिळाली. आता ही युनिट व्हॅल्यू 60,000 लहान आहे, तर इथे काय म्हणायचं, ॲज बीज युनिट व्हॅल्यू इज मिनिमम, ॲज proportionate capital equal to B's unit value into profit sharing ratio. तर इकडे 60,000 ही कमी आहे. 60,000 इंटू 2 1,20,000, 60,000 इंटू 1 60,000. तर 60,000 ही कमी आहे, त्यांनी 2ला मल्टिप्लाय करून 1,20,000, त्यांनी 1ला मल्टिप्लाय करून 60,000.
आणि नंतर मग अल्टिमेट किंवा ॲब्सोल्यूट एक्सेस आपल्याला मिळणार. तर इकडे बीचं जे आहे ते नील होऊन जाईल. 1,20,000 1,20,000 गेले म्हणजे इकडे आणि 1,10,000 60,000 पे केले. 50,000 पहिले सीला आपल्याला द्यावे लागतील. तर 1,20,000 1,20,000 गेले, नील राहिले आणि 1,10,000 60,000 गेले, 50,000 राहिले. म्हणजे सीला पहिले 50,000 पे करायचे, नंतर बी आणि सीला 1,20,000 आणि 1,80,000 पे करायचे. ओके, तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं आहे का? स्पीड बरोबर आहे? हॅलो, इथपर्यंत सगळ्यांना कळलं आहे? स्पीड बरोबर आहे? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, ओके. आता त्याच्या पुढे ऑर्डर ऑफ पेमेंट. ऑर्डर ऑफ पेमेंटमध्ये पहिलं आपल्याला काय करायचं आहे? 2,400 रुपये खर्चासाठी ठेवायचे. पहिलं ऑर्डर ऑफ पेमेंट, कीप ₹2,500 रिझर्व फॉर एक्सपेन्सेस. रिझर्व फॉर एक्सपेन्सेस 2,400 रुपये रिझर्वसाठी ठेवून द्यायचे. नंतर आता या प्रॉब्लेममध्ये क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट हे आउटसाईड लायबिलिटीज, एक्सटर्नल लायबिलिटीज, तर त्या आपल्याला प्रपोर्शनेटली पे करायला लागणार. तर इथे काय लिहायचं? पे क्रेडिटर्स अँड बँक ओव्हरड्राफ्ट प्रपोर्शनेटली. पे क्रेडिटर्स अँड बँक ओव्हरड्राफ्ट प्रपोर्शनेटली. मीटिंग आहे त्याला लेक्चर आहे किती वाजता? 2:30 आहे. आणि किती वाजले? तर 2:18 आले. पटकन 10 मिनिटात संपवतो. पे क्रेडिटर्स अँड बँक ओव्हरड्राफ्ट प्रपोर्शनेटली म्हणजे दोघांना प्रपोर्शनमध्ये द्यायचं. तर हे आपण पे केल्या या एक्सटर्नल लायबिलिटीज होत्या किंवा आपण लायबिलिटीज त्यांना म्हणूया. आणि नंतर मग पार्टनर्स कॅपिटल. पार्टनर्स कॅपिटलमध्ये पहिलं सीला आपल्याला 50,000 द्यायचे. पे टू सी ₹50,000. त्याच्यानंतर सीला 50,000 दिल्यानंतर बी आणि सीला 1,20,000 अधिक 60,000 1,80,000 पे करायचे. पे टू बी अँड सी ₹1,80,000 ब्रॅकेटमध्ये 1,20,000 प्लस 60,000 इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. नंतर बॅलन्स इफ एनी विल बी पेड टू ऑल इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे आपण पहिल्यांदा लायबिलिटीज कशा पे करायच्या? 2,400 रिझर्वसाठी काढून ठेवायचे, रिझर्व फॉर एक्सपेन्सेस. नंतर क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट दोन्ही बाहेरचे आहेत
तर त्यांना प्रपोर्शनेटली त्यांच्या रेशोमध्ये पे करायचे. नंतर पार्टनर्स कॅपिटलमध्ये सीला 50,000 पे करायचे. नंतर बी आणि सीला 1,20,000 प्लस 60,000 1,80,000 प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये पे करायचे. आणि बाकी जे राहील ते पेड टू ऑल, बाकीचे राहील ते सगळ्यांना पे करायचे प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. ओके, तर इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हॅलो, सगळ्यांनी रिस्पॉन्स द्या. इथपर्यंत सगळ्यांना कळलं? ओके. आता त्याच्यानंतर आपण मेन आन्सर बनवूया. आता बघा, पर्टिक्युलर्स, कॅश अवेलेबल, सन्ड्री क्रेडिटर्स, त्याच्यानंतर येईल बँक ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट झाल्यानंतर आपल्याकडे 3 पार्टनर्स आहेत, एज कॅपिटल, बीज कॅपिटल, सीज कॅपिटल. तिथे आपल्याला ॲडजस्टेड कॅपिटल घ्यायचं आहे. एज कॅपिटल, बीज कॅपिटल आणि सीज कॅपिटल. तर आता कॉलम्स कसे आहेत? पहिले हे कॉलम तर सेमच आहेत. पर्टिक्युलर्स, कॅश अवेलेबल, टोटल क्लेम. टोटल क्लेम झाल्यानंतर काय काय लायबिलिटीज आहेत? पहिले आउटसाईड लायबिलिटीज घ्यायच्या. सन्ड्री क्रेडिटर्स, बँक ओव्हरड्राफ्ट या आउटसाईड लायबिलिटीज आहेत, त्या घेतल्या. आणि नंतर मग पार्टनर्स कॅपिटल घ्यायचे, ए, बी आणि सी. तिथे ॲडजस्टेड कॅपिटलची अमाऊंट टाकायची. आता इथे काय लिहायचं? बॅलन्स ड्यू. लोकांना आपल्याला किती पैसे द्यायचे ती अमाऊंट आपल्याला टाकायची आहे. आता सन्ड्री क्रेडिटर्स जे आहेत, सन्ड्री क्रेडिटर्स 11,400. त्याच्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट 32,500. आणि या ज्या अमाऊंट्स आहेत या तुम्हाला ॲडजस्टेड कॅपिटल टाकायच्या आहेत. पहिली आहे 90,800. एचं कॅपिटल 90,800. बीचं 165,400. 165,400. आणि सीचं 132,700. 132,700. आणि यांची टोटल घ्यायची. तर एवढे आपल्याला लोकांचे पैसे द्यायचे आहेत. 4,32,800 एवढे आपल्याला लोकांना द्यायचे आहेत. आता आपल्याकडे कॅश अवेलेबल हे खूपच कमी आहे. त्याच्यात पहिलं रिअलायझेशन ॲड करायचं. तर कॅश अवेलेबल आपल्याकडे 140च आहेत. त्याच्यात फर्स्ट इन्स्टॉलमेंट ॲड करायची. फर्स्ट इन्स्टॉलमेंट आहे 30,720. तर पहिलं कॅश अवेलेबल लिहिलं, पण ती अमाऊंट खूपच कमी असल्यामुळे आपण काय केलं, पहिलं इन्स्टॉलमेंट त्याच्यात ॲड केलं. नंतर टोटल घेतली. आता 30,860 टोटल आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या अमाऊंटपैकी 2,400 रुपये आपण खर्चासाठी बाजूला काढायचे. लेस रिझर्व फॉर एक्सपेन्सेस. तर 2,400 रुपये आपण बाजूला काढले. म्हणजे इकडे आले 28,640. 28,640 आले. आता नीट लक्ष द्या. आता आपल्याला हे जे पैसे आहेत 28,640, त्याच्यातनं आधी आपल्याला सन्ड्री क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्टना प्रपोर्शनेटली पे करायचे. आता या दोघांची जी टोटल आहे ती 11,400 आणि 32,500, 43,900. तर ती आपण 114 आणि 325, 114, 325 या रेशोमध्ये पे करू शकतो. लेस पेड टू
क्रेडिटर्स अँड बँक ओव्हरड्राफ्ट. तर हे आपण कसं पे करायचं, आपल्याकडे 28,460 आहेत इंटू 114 अपॉन 439. त्या दोघांची टोटल घ्यायची 114 आणि 325. 114 325 त्या दोघांची टोटल 439. तर आपण काय केलं, आपल्याकडे जे 28,460 आहेत, 28,460 आहेत ते आपण 114 आणि 325 असे भागायचे. म्हणजे इकडे 28,460 जातील, 28,460 सन्ड्री क्रेडिटर्स नगदी भेटतील 28,460 इंटू 114 अपॉन 439 म्हणजे 7,391 भेटतील. आणि दुसरे जे आहेत 28,460 इंटू 325 अपॉन 439 तर हे 21,069. $7,391 आणि 21,069 असे मिळतील. आणि नंतर मग बॅलन्स ड्यू हा इन्स्टॉलमेंट संपला. इथे नील राहिले आणि इथे आपण वजा करूया. टोटल क्लेम राहिला 4,04,340. $4,009, $11,341. बाकीचे ॲज इट आले 90,800, 165, 400 आणि 132, 600. तर आपण काय केलं, थोडक्यात आपल्याकडे जे 28,460 होते ते आपण रेशोमध्ये क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्टमध्ये वाटलं. इजो फॉर एक्सपेन्सेस ॲड का नाही करायची, ॲड का नाही करायची. रिझर्व फॉर एक्सपेन्सेस पल्लवी आपण ते पैसे खर्चासाठी बाजूला काढतो, कळलं का, आणि उरलेलं वाटतो. पल्लवी आपण काय करतो, खर्च अंदाज बांधला 2,400 रुपयाचा. आता एक्झॅक्ट किती खर्च निघेल ना ते आपल्याला शेवटी कळतं. मग आपण काय करायचं, खर्चासाठी त्यांनी जेवढे बाजूला काढायला सांगितलं ना ते वजा करायचे, उरलेले वाटून टाकायचे. ओके, उरलेले आपण वाटून टाकले तर उरले किती आपल्याकडे 28,460 उरले. आणि 28,460 आपण त्यांच्या प्रपोर्शनमध्ये ते डिस्ट्रीब्यूट केले. ओके, अजून कुणाला काय डाऊट्स आहे का, सगळ्यांना व्यवस्थित कळलं. हॅलो, सगळ्यांना कळलं व्यवस्थित. हॅलो, सगळ्यांना कळलं का चॅटबॉक्सवर. ओके, त्याच्यानंतर पहिलं इन्स्टॉलमेंट आपलं झालं. आता दुसरं इन्स्टॉलमेंट. आता सेकंड इन्स्टॉलमेंट. आता सेकंड इन्स्टॉलमेंट आपल्याला मिळालेलं आहे 36,800. आता आपल्याकडे क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट जेवढं राहिलं आहे ना तेवढंच द्यायचं. आता आपल्याकडे जे क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट राहिले आहेत ते आहेत 15,440 म्हणजे 4,009 आणि 11,431
या दोघांची टोटल पे करायची. तर या दोघांची टोटल येते 11,431, सॉरी 15,440. या दोघांची टोटल 15,440 आहे. तर ती 15,440 आपण त्या दोघांना पे करायची. लेस पेड टू क्रेडिटर्स अँड बँक ओव्हरड्राफ्ट. किती पे करणार? 4,009 प्लस 11,431. म्हणजे 15,440 पे करणार. 15,440 पे करायची. 4,009 आणि 11,431 पे करायची. म्हणजे 21,360 राहतील इकडे. इथे राहतील 388,900. हे नील राहतील बघ. आणि बाकीच्या ज्या व्हॅल्यूज आहेत ते ॲज इट इज राहतील. म्हणजे आपण काय केलं, क्रेडिटर्स आणि बँक ओव्हरड्राफ्ट त्यांचा क्लेम जेवढा राहिला होता तेवढाच पे केला. क्लेम ज्यांचा राहिला होता तेवढाच पे केला. सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? हॅलो हॅलो, सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? ओके. त्याच्यानंतर आता लायबिलिटीज पे करून झाल्या. आता कॅपिटलचे नियम काय? पहिल्यांदी 50,000 आपल्याला सीला पे करायचे. आता आपल्याकडे आहेत 21,360. तर 21,360 पहिल्यांदा आपण पे करू. लेस पेड टू सी. 21,360 पे करायचे सीला. जेवढे आहेत तेवढे पे करून टाकायचे. उरलेले पुढच्या याला 21,360 पहिल्यांदी सीला पे करायचे. तर इथे आपला बॅलन्स नील राहील. नंतर टोटल क्लेम मधनं कमी होतील, सी मधनं कमी होतील आणि हे ॲज इट इज राहतील. ए आणि बी ॲज इट इज राहतील. सी मधनं 21,360 पे होतील. आता ही रिअलायझेशन संपली. बॅलन्स ड्यू. सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? हॅलो, सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. हॅलो, सगळ्यांना कळलं का इथपर्यंत? ओके. आता थर्ड इन्स्टॉलमेंट. थर्ड इन्स्टॉलमेंट आपल्याला मिळालेला आहे 2,12,840. 2,12,840. आता सीला टोटल 50,000 पे करायचे होते. त्याच्यापैकी 21,360 पे केले. आता उरलेले पे करायचे. लेस पेड टू सी. 50,000पैकी 21,360 पे केले. आता उरलेले पे करायचे. म्हणजे 28,640 पे करायचे आहेत. 28,640 आपल्याला सीला पे करायचे आहेत. 50,000पैकी 21,360 वरती पे केले. अजून 28,640 पे करायचे आहेत. तर ते कॅशमधनं जाणार, टोटल क्लेममधनं जाणार आणि सीमधनं जाणार. आणि राहणार किती? 1,84,200
इथे राहणार 3,38,900 आणि इथे राहणार 82,700. हे बाकीचे दोन ॲज इट इज राहतील. आता सी चे आपले 50,000 पे करून झाले. इथपर्यंत सगळ्यांना व्यवस्थित कळलं का? हॅलो, इथपर्यंत कळलं का सगळ्यांना व्यवस्थित? हॅलो, पटापट रिस्पॉन्स येऊ देत सगळ्यांचे. इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? ओके. आता नीट लक्ष द्या. आता सीला पे केल्यानंतर आपल्याला बी आणि सीला 1,80,000 रेशोमध्ये डिवाईड करायचे. 1,80,000 वाटायचे. तर इथे काय लिहायचं? लेस पेड टू बी अँड सी, लेस पेड टू बी अँड सी 1,80,000 वाटायचे. तर 1,80,000 टोटलमधनं जाणार, कॅशमधनं जाणार, टोटलमधनं जाणार आणि त्यांचा रेशो 2:1 आहे. 2:1 मध्ये डिवाईड करायचे. 1,80,000 2/3 आणि 1/3 असं डिवाईड होणार. 2/3 आणि 1/3. 1,80,000 2/3 1/3 असं डिवाईड होणार. म्हणजे 1,20,000 आणि 60,000 असं ते डिवाईड होणार. डिफरन्स काढायचा. 4,200, 1,58,900, नंतर 45,400, 2,700 आणि हे ॲज इट इज येईल. आता हे रेशोमध्ये आलं. आपण पहिले 50,000 क्लिअर केलं, नंतर हे 1,80,000 क्लिअर केलं. आता या व्हॅल्यूज आपल्या रेशोमध्ये आल्या. आता जे पैसे आहेत ते रेशोमध्ये आपण देऊ शकतो. इथपर्यंत कळलं सगळ्यांना? हॅलो, इथपर्यंत कळलं सगळ्यांना? चॅटबॉक्सवर लिहा. अरे पॉवर गेली, तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो. आता 4,200 आपल्याकडे राहिलेत. ते रेशोमध्ये तिघांना वाटून टाकायचे. लेस पेड टू ऑल इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. 4,200 आपल्याला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये तिघांना वाटायचे आहेत. म्हणजे त्यांचा जो रेशो आहे 4:1 मध्ये वाटायचे. तर इक्वल टू 4,200 इंटू 4/7, 4,200 इंटू 2/7 आणि 4,200 इंटू 1/7. म्हणजे 2,400, 1,200 आणि 600 असे तिघांना वाटले. आणि इथे बॅलन्स ड्यू येणार कारण हे इन्स्टॉलमेंट संपलं. मग इथे राहतील नील. नंतर टोटल क्लेम 1,54,700. बाकीच्यांच्या ज्या अमाऊंट आहेत 2,400 गेले 88,400, 44,200 आणि 2,200.
त्याच्यानंतर शेवटचं रिअलायझेशन फिफ्थ इन्स्टॉलमेंट ना हे. फोर्थ इन्स्टॉलमेंट 92,600. $92,600. नंतर ॲड प्रोव्हिजन फॉर एक्सपेन्सेस, ॲड एक्सेस प्रोव्हिजन फॉर एक्सपेन्सेस. तर इकडे 1,200 रुपये येतील. आपण 2,400 रुपये बाजूला काढले होते आणि त्याच्यापैकी 1,200 रुपये खर्च आला, म्हणजे राहिले 1,200 रुपये. तर इकडे आपल्याला 1,200 रुपये वरती मिळतात, ते आपण ॲड केले 93,800. 93,800 सगळ्यांना प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिवाइड करायचे. त्यांच्या रेशोमध्ये 93,800 इंटू 4/7 इंटू 2/7 आणि इंटू 1/7. $13,400. आणि हे आता आपला लॉस होईल, लॉस ऑन रिअलायझेशन. तर इकडे नील राहील. आणि बाकी 154,700 मधनं 93,800, 60,900. बाकीच्यांच्या पण व्हॅल्यूज काढू आपण. 34,800, 17,400 आणि 8,700. तर हा आपण जो काढला तो लॉस ऑन रिअलायझेशन. क्लोज करूया आपण. ओके, तर हा प्रॉब्लेम झाला. सगळ्यांना थँक्यू. आजचं लेक्चर संपलं. तुम्हाला व्हिडिओ पाठवून देईन.